शेअर बाजारात सध्या मोठी अस्थिरता दिसून येत आहे। यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत। शेअर बाजार गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घसरला आणि तेव्हापासून यात सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे। मात्र या अस्थिरतेच्या काळातही काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत। शेअर मार्केटमधील काही शेअर्सने गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे। हिताची एनर्जी इंडियाच्या शेअर्सनं गेल्या 5 वर्षांमध्ये मल्टी बॅगर परतावा दिलेला आहे। 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या 10,000चे आता 79 लाख रुपये बनले आहेत। हिताची एनर्जी इंडियाचे शेअर्स 5 वर्षांपूर्वी फक्त 15,000 रुपयांवर होता, मात्र या स्टॉकची किंमत 12,000च्या वर पोहोचली आहे। म्हणूनच मंडळी, आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती आणि गेल्या 5 वर्षांमध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे याबद्दल सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल। आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं। मित्रांनो, हिताची एनर्जी इंडियाच्या शेअर सध्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 12,018.20 रुपयांवर ट्रेड करतोय। 24 फेब्रुवारी 2025 रोजी हा स्टॉक 12,018.20 रुपयांवर पोहोचला। याचा 52 आठवड्याचा उच्चांक 16,549.95 रुपये आणि कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्याचा निच्चांक 5,737.95 रुपये इतका आहे। दरम्यान हा स्टॉक एप्रिल 2020 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 15.10 रुपयांवर ट्रेड करत होता। मात्र 24 फेब्रुवारी 2025 ला हा स्टॉक 12,018.20 वर ट्रेड करतोय। अर्थात या काळात कंपनीचे स्टॉक तब्बल 77,000% हून अधिक वाढले आहेत। अर्थात जर एखाद्या गुंतवणूकदाराने एप्रिल 2020 ला हिताची एनर्जी इंडियाच्या शेअर्समध्ये फक्त 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक आत्तापर्यंत कायम ठेवली असती तर 10,000 रुपयांना खरेदी केलेल्या शेअरची सध्याची किंमत 79.55 लाख रुपये झाली असती। फक्त 5 वर्षांच्या काळातच 10,000 गुंतवणारे गुंतवणूकदार लखपती झाले असते। महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारीत हा स्टॉक 5,881 या रेंजमध्ये ट्रेड करत होता आणि सध्या हा स्टॉक 12,018 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय। म्हणजे गेल्या वर्षभरात या कंपनीचे स्टॉक 100% हून अधिक वाढले आहेत। जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 10,000 रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते तर आज त्या 10,000 रुपयांच्या शेअरची किंमत 20,000 रुपयांहून अधिक झाली असती। दरम्यान गेल्या 2 वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 255% रिटर्न दिले आहेत आणि गेल्या 4 वर्षांच्या काळात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 710% रिटर्न दिले आहेत। मात्र या स्टॉकची अलीकडील कामगिरी थोडीशी चिंताजनक आहे। 1 जानेवारी 2025 पासून ते आत्तापर्यंत या स्टॉकच्या किमती 22% कमी झाल्या आहेत। पण मंडळी, तुम्हाला या स्टॉकबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।